आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पुणे महानगरपालिकेअंतर्गत व मुंबई महानगरपालिकेतर्फे चालणाऱ्या मेट्रो रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंथली पासेसमध्ये सवलत दिली जाते। मात्र नवी मुंबई मेट्रोमध्ये अशी कोणतीही सवलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल महानगरपालिकेच्या महिला उपाध्यक्षा दीक्षा जाधव यांनी नवी मुंबई प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे। ज्यावेळेस दीक्षा जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला की प्रशासन काही काळापुरती दखल घेते, तरीही प्रशासनाने अद्याप या मागणीची दखल घेतली नाही। त्यामुळे काल दीक्षा जाधव यांनी आपल्या शिष्टमंडळासह प्रशासनाची भेट घेतली आणि थेट प्रश्न उपस्थित केला की पुणे शहरातील आणि मुंबई शहरातील नागरिकांना मेट्रो सवलत मिळते, पण नवी मुंबईतील नागरिकांना का मिळत नाही। या बैठकीदरम्यान प्रशासनाने लवकरच या मागणीवर सकारात्मक विचार करून नागरिकांना सवलतीचा दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे। यापुढे दीक्षा जाधव यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश मोर्चा काढू। दीक्षा जाधव यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांच्या खिशाला हलके वाटणार आहे। या संदर्भात दीक्षा जाधव यांनी आदर्श लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी संदीप यादव आणि श्वेता कांबळे यांना प्रतिक्रिया दिली। नमस्कार, मी दीक्षा दिलीप जाधव, शेतकरी कामगार पक्ष पनवेल महानगरपालिका महिला उपाध्यक्ष तसेच तळोजा फेज 2 अध्यक्ष। नवी मुंबईतील मेट्रो चालू होऊन 2 वर्ष झालेली आहे, तरी पण विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलती पुणे आणि मुंबई महानगरपालिकेत ज्या सवलती लागू आहेत त्या अजून नवी मुंबई मेट्रोला सवलती मिळालेल्या नाही आहे। आम्ही तब्बल एक वर्षापासून पत्रव्यवहार, निवेदन आणि विनंती करतोय, जी सवलत पुणे आणि मुंबई महानगरपालिकेतील राहणाऱ्या नागरिकांना होत आहे त्या सवलती मुंबई मेट्रोला पण लागू कराव्या। कुठल्याही प्रकारची सवलत लागू केलेली नाही आहे। मला सिडको प्रशासनाला एक जाब विचारायचा आहे, जी सवलत पुणे मुंबई महानगरपालिकेतील राहणाऱ्या नागरिकांना वेगळा नियम आणि नवी मुंबई येथील राहणाऱ्या नागरिकांसाठी वेगळा नियम, हा कुठला अन्याय आहे। नवी मुंबईतील नागरिकांनी काय फक्त करच भरायचा? इथे सिडको प्रशासन पिण्याचे पाणी सुद्धा सुरळीत देऊ शकत नाही। रस्त्याची अवस्था बघितली तर कशी आहे। भर दिवाळीत सुद्धा गणेश उत्सव होऊन गेला, नवरात्र होऊन गेली, यासारख्या उत्सवांमध्ये सुद्धा इथले स्ट्रीट लाईट बंद होती। या भागातील स्ट्रीट लाईटची पॉवर सप्लाय दुसरीकडे केला जातो। हे सगळं आम्हीच का भोगायचे? नवी मुंबईतील राहणाऱ्या नागरिकांनीच का भोगायचे? मी पुन्हा सिडको प्रशासनाला, सरकारला विनंती करते की 15 दिवसात जर आमचा विषय निकाली लागला नाही, आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात हजारो नागरिक विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल। जोपर्यंत आमची मागणी, जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। धन्यवाद। तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत। संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23।